संसारात खूप पाहिजे असतात. आता मी सांगितलं की आपल्याला मुलांचं मुलगा मोठा वाटतं, मुलगा चांगला वाटतं, मुलाचे लग्न लवकर. आता बरेच लोक लग्नासाठी परेशान असतात, नोकरीसाठी परेशान आहेत. त्यासाठी माऊली दत्त महाराज सांगतात की तुमची कुलदेवी कुलदैवताची सेवा करा. जोपर्यंत तुम्ही कुलदेवी कुलदैवताची सेवा करणार आहे तोपर्यंत तुमचे प्रश्न मार्गी लागणार नाही. तुम्ही किती नित्य सेवा करा. म्हणून याची अतिशय सोपी पद्धत. आपल्या केंद्रात ताई किती सुंदर पाठ घेतात. दर मंगळवारी देवीचा पाठ घेतात, दर रविवारी खंडोबाचा पाठ घेतात. हीच ती सेवा आहे. फक्त 1 तास लागतो आठवड्यामध्ये. तुम्ही जर देवी खंडोबाचा मंगळवारी देवीचा पाठ आणि जर रविवारी खंडोबाचा पाठ केला, अनेक समस्या, तुमची कोणती समस्या असो मार्गी लागते. एवढी सोपी सेवा आहे. मराठीत पोथी आहेत, 1 तासच लागते फक्त. वाचता येत नसेल तर इथे येऊन बसा. एवढी सोपं आहे. परंतु जोपर्यंत आपण देवी खंडोबाचे आशीर्वाद घेणार नाही तोपर्यंत महाराज पण तुम्हाला देऊ शकत नाहीत, आपल्याला देऊ शकत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये देवी खंडोबाचं अनन्यसाधारण महत्व आहे. तुम्हाला हे बघा, एखाद्याचं लग्न रुकलं असं 14 पाठ करा, आपोआप राहून ताबडतोब फळ मिळतं. घरात कोणाचं पटत नसेल, लग्न होत नसेल, खंडोबाचे 6 किंवा 11 पारायण करून बघा. की एवढी सोपी सेवा असून आपल्या डोक्यात कशी घुसत नाही ते कळत नाही. आता दर रविवारी खंडोबाचा पाठ कोण करत नाही? हात वरी करा बघा. 1-2 हात वरी आले. मग कसे प्रश्न सुटणार आपले? सेवा केली तर मेवा मिळणार. मुलींनी जर माऊली सांगतात हातात काचेच्या बांगड्या घातल्या, देवीचा पाठ जर मंगळवारी केला, त्या IAS IPS होऊ शकतात. एवढी ताकद दुर्गा सप्तशतीमध्ये आहे. एवढं सोपं आहे. मराठीत पोथी आहे, कधीही वाचू शकता, जेवून वाचू शकता, रात्री वाचू शकता, कधीही वाचू शकता. इथं आले तर खूपच चांगलं. एवढ्या सोप्या सेवा दिलेल्या आहेत. एवढा. आणि 2-3 देव महत्वाचे आहेत, जास्त नाही. एक महाराज, देवी खंडोबा आणि पितृ. या 3 देवांची सेवा केली आपल्याला प्रगतीपासून कोणीच रोखू शकत नाही. तुमचे 100% प्रश्न मार्गी लागणार. आपण पितरांसाठी नेहमी सांगतो पंचमहायज्ञ करा, एकादशीला भागवत पारायण छोटं करा 1 तासाचं. त्या 1-2 सेवा जर आपण केल्या आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. पण सेवा हे बघा, आपण आध्यात्मिक, आपण सेवेकरी. माऊली सेवेकऱ्यांना संतांच्या रूपात म्हणतात. एकनाथ महाराजांनी पैठणला जे काम केलं तेच आज आपण करतो. आज आपण कोणाला बी चांगला सल्ला देतो, कोणाला बी चांगलं हो म्हणून त्याला माहिती देतो, केंद्रात या म्हणतो. हेच काम एकनाथ महाराजांनी केलेले आहे त्यांच्या काळात. त्यांना स्वतः स्वर्ग मिळाला, देव मिळाला. हे आपल्याला पण महाराज वेळोवेळी दर्शन देतात. आपल्याला महाराज वेळोवेळी अनुभव देतात. म्हणजे काय करतात? भेटतात ना प्रत्यक्ष. आपलं एखादं जर दुःख दूर झालं म्हणजे महाराजांनी आपल्या पाशी आली. तुम्हाला मनातून सांगतो माझा एक अनुभव की माझा मुलगा जालन्याला असताना 4 वर्षाचा होता. म्हणजे 4 वर्षापेक्षा कमी असेल, 3 वर्षाचा होता. तो मिसेस त्याला आंघोळ करण्यासाठी हीटर लावून आंघोळीला गेली मध्ये. तर बाहेर येऊन नंतर आंघोळ झाल्यावर बघते तर मुलगा हीटर सोबत खेळत होता. मुलगा हीटर चालू करून म्हणजे पाणी तापवायला करून मध्ये गेली होती. बाहेर येऊन पाहिजे तर मुलगा हीटर सोबत खेळतोय. तर अशा वेळेस तिने आश्चर्य केलं की हीटर बंद कसं काय झालं, काय झालं, लाईट गेली, काय झालं. लाईट पाहिजे, लाईट चालू होती. आणि पुढच्या 15 दिवसानंतर मीटिंग आली. आम्ही माऊलीकडे गेलो तर माऊली म्हणले तुमच्या मुलाला वाचवायसाठी आम्हाला 200 किलोमीटर यावं लागलं. हे शब्द माऊलींचे आहेत. अक्षरशः आजही माझ्या अंगाला काटा येतो. असे हजारो अनुभव आपल्याला या मार्गातून येत असतात. तर मी जास्त वेळ घेत नाही. साहेब